श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. भोगीला सगळ्यांचे दुःख दूर होऊ दे, सगळ्यांच्या मागचे भोग सरू दे आणि सगळ्यांना सुख, संपदा, आरोग्य, आयुष्य लाभू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भोगीला कोणते उपाय करायचे, काय, हे सर्व तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल, भोगीचे रामबाण उपाय किंवा भोगीचे दिवशी काय केल्याने मागचे भोग संपतात, हे सर्व कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. अजून एक सांगायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी की आपले सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेल सुद्धा आता आपण रेग्युलर चालू केलेले आहे. तर सुनेत्राज लाईफस्टाईलला सुद्धा तुमच्याकडून भरभरून प्रेम पाहिजे आणि या वर्षामध्ये तिथले 1 लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत, आपली फॅमिली पूर्ण करायची आहे. तर तुम्ही नक्कीच मला साथ द्याल अशी अपेक्षा करते. चॅनेलचं नाव आहे सुनेत्राज लाईफस्टाईल, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कृपया ज्यांनी सबस्क्राईब केले नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा आणि तिथले पण व्हिडिओ पूर्ण बघत जावा. माझं पर्सनल लाईफ म्हणजे माझे डेली व्लॉग मी तिथे शेअर करत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे 14 जानेवारी 2026, मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती आहे. यावर्षीचे वर्ष पण सूर्याचे आहे आणि यामुळे कोणते उपाय करायचे, उद्याच एकादशी आहे, मग उपवास करावा का, नैवेद्य काय दाखवावा, याविषयीचा डिटेल व्हिडिओ आजचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. उद्या एकादशी आणि मकर संक्रांती ही एकदम आलेली आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे की मग उद्या उपवास करायचा की नाही. मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र आहे, नक्की काय करायचे. तर उद्या मकर संक्रांती जरी असेल तरी एकादशीचा उपवास हा सोडता येत नाही. एकादशीचा उपवास कोणाचा एका वेळेस असतो, कोणी बरेच लोक असे आहेत अजूनही जुने वयस्कर जे दोन्ही वेळेस उपवास करतात. तर एकच सांगते, कोणताही सण आला, काहीही झाले तरीही एकादशीचा उपवास, सोमवारचा उपवास हा कधीही सोडायचा नाही. तुमच्या ज्यांच्या घरात समजा 5 लोक राहत आहात आणि 2 जणांचे म्हणजे सासू सासऱ्यांची एकादशी आहे, तर त्यांच्यासाठी एकादशीचा फराळच बनवायचा. मात्र आता 5 जण राहत आहात आणि 5 जणांची एकादशी आहे, शक्यतो तसं होत नाही कारण लहान मुलांचा वगैरे उपवास नसतो. तर 5 जणांचा फराळ करायचा आणि नैवेद्याला सुद्धा फराळाचाच नैवेद्य दाखवायचा. लक्षात घ्या, एकादशी असेल तर तुम्ही पुरणपोळी, गुळपोळी काहीही करायचं नाही. तर देव समजून घेतो एकादशी म्हणजे आपण साक्षात आपल्या भगवानांचाच म्हणजे परमेश्वराचाच उपवास धरतो. त्यामुळं उपवासाचाच नैवेद्य दाखवा. वाटलं तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याची खीर, राजगिऱ्याचे लाडू असा गोडाचा नैवेद्य उद्या तुम्ही दाखवू शकता. मात्र एकादशी सोडायची का किंवा एकादशी धरायची का नाही हा मनातून प्रश्न काढून टाका. एकादशी धरायची, संक्रांत येऊ, अमावस्या येऊ, पौर्णिमा येऊ, मोठा सण येऊ, काही पण येऊ दे, एक उदाहरण देते, पण तुम्ही एकादशीचा उपवास धरायचा आहे. आता ज्यांच्या घरामध्ये 2 जणांची एकादशी आहे आणि 2 जणांची एकादशी नाही, अशा लोकांनी काय करावं. तर बघा, आपल्याला उपवास असतो, देवाला उपवास नसतो. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला उपवास असतो, देवाला उपवास नसतो. देवाला आपण कोणताही नैवेद्य दाखवू शकतो, पोळी भाजी किंवा उपवासाचा. देव फक्त आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे, देवांना उपवास नसतो. त्यामुळे उद्या ज्यांच्याकडे 2 जणांची एकादशी आहे, दोघांची नाही, तर तुम्ही पुरणपोळी, गुळपोळी जी तुमच्याकडे पद्धत आहे तोही स्वयंपाक करा आणि एकादशीचा फराळ म्हणजे उपवासाचे पदार्थ पण करा आणि दोन्हीचाही नैवेद्य दाखवा. आता तुमच्या टोटल लक्षात आलं असेल की काय करायचं. आता जे एकादशी संध्याकाळी सोडतात त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊन उपवास सोडा. जे सोडत नाहीत त्यांनी दोन्ही वेळेस उपवास करा आणि परवा सकाळी तुमच्याकडे म्हणजे 15 तारखेला किंक्रांतीला मात्र
मांसाहाराचं जेवण करू नका. बऱ्याच ठिकाणी किंक्रांतीला मांसाहार म्हणजे नॉनव्हेज खाल्लं जातं, पण जे एकादशीला सोडणार आहेत उपवास, पुन्हा एकादशीचा उपवास जे किंक्रांतीला सोडणार आहेत त्यांनी चुकूनही मांसाहार करू नका. तसं तर किंक्रांतीला मांसाहार करण्याची पद्धत ही माणसांनीच काढलेली आहे, तसं करू नये, पण त्या विषयावर आता आपल्याला बोलायचं नाहीये. लक्षात घ्या, जे एकादशीचा उपवास उद्या संध्याकाळी सोडतील त्यांनी पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर उपवास सोडून परवा तुम्हाला जे खायचं ते खाऊ शकता. पण जे एकादशी किंक्रांती दिवशी उपवास सोडणार आहेत त्यांनी मांसाहार करायचा नाही. त्या मांसाहारासाठी उपवास धरायचा नाही, असं देखील करायचं नाही. जे तुम्ही करत आला आहात, एकादशी सोडू नका, संध्याकाळी सोडू शकता, जे नेहमी सोडता, दुसऱ्या दिवशी सोडतात त्यांनी साधा जेवण करून त्या एकादशीचा उपवास सोडताना घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही. तर एवढंच तुम्हाला या व्हिडिओद्वारे उत्तर द्यायचं होतं मला. आता उद्या संक्रांतीचे रामबाण उपाय 2-3च उपाय सांगते, पण असे आहेत जे केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक प्रॉब्लेम दूर होतो. संक्रांतीला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे, खूप जास्त महत्व आहे. श्रीयंत्र नसेल तर माझ्याकडून घ्या, सिद्ध केलेले श्रीयंत्र आहेत. देवघरात श्रीयंत्र ठेवाच ठेवा. तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आपल्याला सगळ्यांना करायचे आहे उद्या. कुलदेवी असेल, कुलदेवीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करा. कुलदेवीची मूर्ती, फोटो जे काही असेल कुंकुमार्चन करायचा आहे. संक्रांती दिवशी तुम्हाला घरामध्ये एक तरी सवाष्णीला, किमान एक सवाष्णीला हळदी कुंकू लावा, तिळगुळ द्या, आणि तुमच्याकडे काही जरी सौभाग्याची वस्तू असेल तर तुम्ही तिला ती वाण म्हणून तुम्ही द्या. मग तुम्ही नंतर हळदी कुंकू नाही केलं तरी चालेल, पण उद्या म्हणजे संक्रांतीला एका सवाष्णीला तरी तुम्हाला जी हवी ती वस्तू द्या. तर संक्रांतीला वाण काय द्यावे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. संक्रांती उद्या आहे तर उद्या पिवळा रंग शक्यतो वर्ज करावा. आता काही लोकांचा प्रश्न आहे की सोनं पिवळं असतं मग ते वर्ज करावं का? बिलकुल नाही. फक्त उद्याच्याच दिवस पिवळा रंग धारण करायचा नाहीये, आयुष्यभर वर्षभर असलं काही नाहीये. सोन्याचा आणि पिवळ्या रंगांचा काहीच संबंध नाहीये. सोनं हे सोनेरी असतं, चमकणारं असतं, त्यामुळं साज शृंगार भरपूर करा. उद्या सोनं घालावं का असे पण प्रश्न मला आलेत, काही समजलंच नाही मला. ते असे व्हिडिओ कोण करतं की उद्या सोनच घालू नका आणि उद्या सोन्याचे दागिने वर्ज आहेत, असलं काही नाहीये. पिवळा रंग वर्ज आहे. पण आता एखाद्या स्कूलचा युनिफॉर्मच येलो असतो तर त्यांनी काय करावं, बिनधास्त घालावा. एखाद्या ऑफिसचाच युनिफॉर्म पिवळा असतो, त्यांनी पण घालावा. हे बघा, जेवढ्या गोष्टी आपल्याला पाळता येतात त्या मर्यादेपर्यंतच पाळाव्या. ओढून ताणून, खेचून ताणून त्या गोष्टी पाळायच्यात म्हणून आपल्या घरामध्ये कुठलाही वादविवाद होऊ नये याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. पिवळा रंग वर्ज आहे म्हणजे अगदी काही झालं जरी, जीव गेला तरी मी पिवळं घालणार नाही वगैरे असलं काही करायचं नाहीये. चुकून घातलं झालं तर तुमचं काही वाटोळं होणार नाहीये, नुकसान होणार नाहीये. संक्रांती पिवळा रंग घालून आली आहे म्हणून फक्त आपल्याला ते वर्ज आहे. दुधाचं पण क्लिअर करते. ज्या लहान मुलांना दूध प्यायचे आहे, जी मुलं दूधच पितात, ज्यांच्या वयस्कर लोकांना उद्या दूधच द्यायचे आहे, तर तुम्ही असं म्हणत बसू नका की संक्रांत दूध पित आहे, पायस खात आहे, मग मी दुधाचे पदार्थ कसे देऊ, असं काही करू नका. तुम्हाला ज्या टप्प्यापर्यंत पाळता येईल त्या टप्प्यापर्यंतच कुठलेही नियम आपल्याला पाळायचे आहेत, त्याच्या पुढचे नाही. आता उद्या चहातच दूध घालू नका, काही करायची गरज नाही. असलं म्हणजे जेवढं पाळता येईल तेवढंच पाळा, बाकीचं सोडून द्या. उद्या मकर संक्रांती आहे, मग कुणाकुणाला बघा दुधाबरोबरच पुरणपोळी खाण्याची सवय असते, त्यांनी पण पुरणपोळी बरोबर दूध खावा. काही कुठलाही देव आपलं वाईट करत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. देव असतील, देवता असतील, महालक्ष्मी असेल, महाराज असतील, आपण काही केलं म्हणजे आपण आपलं वाईट होणार आहे हा डोक्यातून चुकीचा समज काढून टाका. गैरसमजाला किंवा अंधश्रद्धांना थारा आपल्या मनामध्ये देऊ नका. बाकी उपाय असतील, सेवा असतील, अवश्य करा. महाराजांना उद्या तिळगुळ द्या, आठवणीनं पूजा करा. महाराजांना, माता लक्ष्मीला, प्रत्येक देवाला तरी एक एक तिळगुळ तरी ठेवा, किंवा सगळ्या देवांना मिळून एका वाटीमध्ये तिळगुळ घेऊन तो नैवेद्य अवश्य दाखवा. काळा रंग उद्या घालावा का
हो उद्या काळा रंग घालू शकता. सगळ्यांना जो रंग हवा तो घाला. शक्यतो पिवळा रंग वर्ज करा, पण नाहीच असेल जमत नसेल तर तुम्ही करू शकता. बाकी कुंचन सेवेसाठी ज्यांना घ्यायची आहे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. अँटिक कुंचन आलेले नाहीत, ज्यांना ते नकोय साधे घ्यायचे त्यांनी तसा मेसेज करा, म्हणजे मग तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ब्रेसलेट आज 999 ला आहेत, आज आणि उद्या. ज्यांना घ्यायचे आहेत कोणत्याही तुमच्या अडचणीवर आपल्याकडे ब्रेसलेट आहे की ताई माझी ही अडचण आहे याच्यासाठी मला ब्रेसलेट द्या, तुम्ही मेसेज करा. कृपया 12-12, 13-13 ओळीचे घरातल्या अडचणी सांगण्यासाठी तुम्ही मेसेज करू नका. घरात म्हणजे त्यासाठी तुम्ही मेसेज इतके करताय की माझा फोन हँग होतोय. विनंती करते असं करू नका. तुम्हाला जर काही अर्जंट असेल तर पेड तुम्ही माझ्याकडून बोलणं घ्या, म्हणजे मलाही बरं पडेल आणि तुम्हालाही बरं पडेल. श्री स्वामी समर्थ.